नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे परत एकदा आपल्या ट्रेडिंग नॉलेज अँड सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलमध्ये. बघा, आज बँक निफ्टीमध्ये बिग मूव्हमेंट पाहायला मिळाले आहे, ते पण अपसाईडला. आज मार्केट ओपन कसं झालं आहे? फ्लॅट ओपन झालं होतं. ठीक आहे, काय ओपन झालं आहे? फ्लॅट. फ्लॅट ओपन झालं आणि तिथून नंतर मार्केट डायरेक्ट वर कुठं? डायरेक्ट जिथं रजिस्टन्स आहे ना तिथपर्यंत. बिग मूव्हमेंट म्हणजे भरपूर बिग मूव्हमेंट झाली आणि सगळ्यांचे येतील जिथं ह्यांचे जिथं 52,250 आणि 52,300ला ज्यांचे एसील होते ना, त्यांना एक्झिट करायला चान्स मिळणार आहे. एवढे फास्ट बिग मूव्हमेंट झाले. ठीक आहे. बघा कशामुळे झालं एवढं सगळं? कारण की मार्केटनं काय केलंय, जे 2-3 दिवस जर त्यानं झोन तयार केला होता. झोन तयार केला होता ना 52,200 ते 52,000 ह्या झोनमध्ये मार्केट 2 दिवस साइडवेव्ह गेलं, फुल साइडवेव्ह. तिथून नंतर ज्यांचे वर 52,250, 300चे सगळ्यांचे एसील हिट केले. म्हणजे ज्यांनी सीई इथं शॉर्ट केला होता ना, त्यांचे सगळ्यांचे एसील इथं हिट झालेले आहेत. ठीक आहे, आपण आता काय करूया, 15 मिनिटं कॅन्डलमध्ये आपण स्टडी करूया. बघा, 15 मिनिटाची कॅन्डल आपण चालू केली आहे. त्यामध्ये बघा, पहिला सुरुवातीची कॅन्डल बघा. सुरुवातीची कॅन्डल काय झाली? फ्लॅट ओपन झाली आणि नंतर तिने कुठं गेलेलं आहे? ट्रेड करते कुठं? ट्रेड करते बरोबर 52,200च्या वर. काय म्हणतोय मी? 52,200च्या वर आणि क्लोजिंग कुठं केली त्यानं? पहिल्या कॅन्डलनंच 52,350ला क्लोजिंग केले. काय म्हणतोय? 350ला. म्हणजे ज्यांचे एस-एल ऑलरेडी हिट झालेले आहेत. म्हणजे इथं एस-एल हिट झाल्यानंतर मार्केटला जर खाली यायचं असेल, तर हीच चान्स आहे. काय म्हणतोय मी? हीच चान्स आहे की इथनं मार्केट खाली येऊ शकते. पण मार्केटनं नंतर सेकंड कॅन्डलला सांगून दिलं की सांगितलं की मी खाली काय येणार नाही. कारण की त्यानं ऑलरेडी एस-एल हिट केलेलं आहे. नंतर मार्केट कंटिन्यू इथं. तुम्हाला एंट्री जर मिळली असेल ना प्राइस नुसार, तर कुठे मिळेल? इथून. इथं प्राइस मार्केट झालं आहे. तिथून नंतर मार्केट वर. समजलं? आणि तिथून नंतर मार्केटनं हाय केलंय आणि नंतर प्राइस करून खाली आलेला आहे. समजलं? प्राइस समजले तुम्हाला इथं? फक्त मला सांगायचा पॉइंट एकच आहे, की मार्केटमध्ये आपण सांगितलं की ट्रेंडसोबत राहावा. ट्रेंडच्या अपोझिट जर जायचं असेल ना, तर कसं असतं, की त्याच्या खाली पण ट्रेड केलं पाहिजे. काय म्हणतोय, या 52,000च्या खाली जर करायचं असेल ना ट्रेड, तर आपल्याला ट्रेंडच्या अपोझिट आपण गेला असतो आणि आपल्याला बिग मूव्हमेंट डाउन साइडला पाहायला मिळेल. पण आता सध्याच्या कंडिशनला काय ट्रेंडसोबत ट्रेंडसोबत आपल्याला ही मोठी बिग मूव्हमेंट. ठीक आहे. तुम्हाला आता जर ट्रेंड सांगायचा झाला ना, इथं बघा. ट्रेंड नाही, प्राइस बघा. प्राइस काय म्हणते, पहिल्यांदा खाली आलं, नंतर थोडंसं वर केलं आणि रिस्पेक्ट वरच्या रेजिस्टन्सला नंतर मार्केट खाली आलं. समजलं? अशी प्राइस आपल्याला इथं कुठं बघायला मिळते बघा. एक मिनिट हां. ही बघा. ही मार्केट आहे आपलं. ही मार्केट ठीक आहे. त्या मार्केटमध्ये आपल्याला कुठं दिसते का प्रिव्हियस लो ती ब्रेक करतंय? कुठं दिसते? चेक करा एकदा. कुठं दिसतंय का प्रिव्हियस लो त्यानं हिट केला आहे. इथं मार्केट आता बघा, इथून मार्केट आहे ना वर गेलं. तिथून नंतर परत साइड वेव्ह, तिथून परत वर. म्हणजे प्रिव्हियस लो कोणता जर लो त्यानं हिट केला आहे बघा? नाही. तिथून नंतर परत वर. समजलं? म्हणजे प्राइस ॲक्शनमध्ये जर आपल्याला काय करायचं आहे, ट्रेंडच्या अपोझिट जायचं असेल ना, तर त्यांना पण तसं लेवल दाखवायला पाहिजे, की मी बाबा माझा त्याचा जो प्रिव्हियस जो लो आहे ना, तो ब्रेक करून खाली ट्रेड करतोय. तर तुम्हाला इथं एक्झाम्पल दाखवतो. आता समजा मार्केटचा ट्रेंड ही आहे. ठीक आहे. ही पॉझिटिव्ह ट्रेंड आहे. तिथून नंतर मार्केटनं समजा हे डाउन केलं. ठीक आहे. डाउन झालं. नंतर मार्केट वर जातंय आणि इथं कुठं आता काय करतंय, की इथून नंतर मार्केट ट्रेड कुठं करतंय, की ह्याच्या खाली जो प्रिव्हियस जो आहे ना लो तयार केलता ना, तर ह्या लोच्या खाली ट्रेड करत असेल ना, तर समजून जायचं की मार्केटनं आता ट्रेड चेंज केला आहे आणि इथून नंतर आपल्याला काय करायचं ते, की ट्रेड चेंज झाला, इथं आपण त्याचा सेलिंग करू शकतो. ह्या झोनमध्ये मार्केट व्होलाटाईल पाहायला मिळेल आणि इथून नंतर परत मार्केट वरच्या साईडला बिग मूव्हमेंट. समजलं? इथून नंतर मार्केटची बिग मूव्हमेंट. ते आजच झालं बघा, कसं दाखवतो. बघा, ही आपला कंटिन्यू ट्रेंड. ठीक आहे. त्यानंतर मार्केट काय ट्रेंडसोबत राहिला. ट्रेंडसोबत राहिला. ट्रेंडसोबत राहिला. नंतर मार्केट साइडवेव्ह गेलंय. साइडवेव्ह गेलं. त्यानं प्रिव्हियस लो ब्रेक केला नाही. नंतर त्यानं काय केलंय, नंतर जो हाय आहे तो ब्रेक केला. म्हणजे कंटिन्यू ट्रेंडसोबत. समजलं मला काय म्हणायचं आहे? ही अशी प्राइस ॲक्शन होत असते, हे आपल्याला समजलं पाहिजे. कारण की इथं जर समजा आता मला सेलिंग करायचं असेल ना, तर सेलिंग करायला चान्स कुठं आहे? मार्केटनं सेलिंग जर करायचं असेल ना, तर मार्केटनं हा लो ब्रेक करणं गरजेचं आहे. 52,200 लो ब्रेक करणं गरजेचं आहे. म्हणजे मी तेव्हा कुठेतरी सेलिंग करेल. मग ट्रेंडच्या अगेन्स्ट जाणं म्हणजे कसं असतं, की तेव्हा ट्रेंडच्या अगेन्स्ट जायचं असेल ना, तर त्यानं प्रिव्हियस लो ब्रेक केला पाहिजे. आता इथं बघा. इथं जर सांगायचं झालं, तर बघा इथनं मार्केट कंटिन्यू ट्रेंडमध्ये आहे.
तिथून नंतर मार्केट समजा इथं जरी आलं असतं तर होलाटाईल झालं असतं म्हणतो मी, सेलिंग आलं नसतं, होलाटाईल झालं असतं. आणि नंतर मार्केट इथून जर प्रिव्हियस जो हाय आहे त्याला जर रिस्पेक्ट देसून नंतर खाली येत असेल तर आपण चान्स घेऊ शकतो की सेलिंगचा. पण काय म्हणतोय, होलाटाईल आहे, इथून मार्केट होलाटाईल आहे. समजलं मला प्रायक्शन काय सांगायचे. मग तुम्हाला सिम्पलमध्ये सांगितलंय. इथं मार्केट समजा इथं ट्रेंड ट्रेंड सध्या कंटिन्यू ही आहे, ही आपला ट्रेंड आहे. ठीक आहे, समजून घ्या ट्रेंड आहे. इथून मार्केटने हे हाय केलं, तिथून नंतर मार्केट काय करत आहे, खाली आला आहे. ठीक आहे, खाली आला, इथं आला. इथून नंतर मार्केटनं काय केलं आहे, प्रिव्हियस हायला रिस्पेक्ट दिला आहे. आणि इथून नंतर जर ब्रेक जो लोत केलता ना, हे लो ब्रेक करत असेल तर आपण काय करतोय, सेलिंग करू शकतोय. मी काय म्हणतोय, सेलिंग करू शकतोय. इथं मार्केट आपल्याला होलाटाईल पाहायला मिळतं आणि ह्याच्या खाली आपल्याला सेलिंग करू शकता. पण ही आपला एस एल कुठं असणार, हा एस एल असणार. आणि ह्याच्यावर जर मार्केट परत जात असेल तर आपल्याला समजून जायचं आहे की आपलं एस एल इथं हिट झालं आहे, आपण ॲक्सेप्ट करणे गरजेचं आहे. हे झालं एक इम्पॉर्टन्स पॉईंट. आता नंतर उद्या मार्केटमध्ये काय होईल हे समजून घ्या. आता उद्यासाठी अनलाइज करूया. आता बघा, ही वरच्या साईडला 53,000चा एक रेजिस्टन्स तयार झाला आहे. काय म्हणतो मी, 53,000चा रेजिस्टन्स तयार झाला आहे आणि इकडं खाली सपोर्ट म्हणलं तर 52,000चा हा एक सपोर्ट तयार झाला आहे. आता मार्केटमध्ये काय म्हणतोय, मार्केटचा सध्या ट्रेंड पॉझिटिव्ह आहे. पण जर मार्केट जेव्हा हे 53,000च्या वर जात असेल तेव्हा आता नवीन बिग मुवमेंट पाहायला मिळेल. कारण की इथं कुठं त्यानं क्लोजिंग केलं आहे, 52,750ला क्लोजिंग झालेलं आहे. 52,750ला क्लोजिंग झालेलं आहे. ठीक आहे. आता जेव्हा मार्केट हे 53,000च्या वर जाईल तेव्हा आपल्याला नवीन मुवमेंट पाहायला मिळेल. नाहीतर मार्केट बघा, इथं जर ओपन होत असेल, कुठं फ्लॅट ओपन होत असेल तर तिथून नंतर मार्केट आपल्याला ह्या झोनमध्ये ट्रेड करताना पाहायला मिळेल. आता बघा, मी कंडिशन जाऊया, आपण ट्रेडिंग आता उद्यासाठी प्लॅन करूया. पहिलं समजा मार्केट फ्लॅट ओपन होत असेल, मार्केट जर फ्लॅट ओपन होत असेल आणि ते जर आता लक्षात ठेवा, कारण की इथं त्यानं काय केलं, 52,800ला रिस्पेक्ट दिला आहे. आपला प्राइस ॲक्शन मग म्हणून प्राइस ॲक्शन तुम्हाला समजून सांगितले. फ्लॅट ओपन होत असेल आणि इथून नंतर मार्केट समजा पुढं ट्रेड करायला असेल 52,600ला, 600च्या खाली, तर आपल्याला पहिल्यांदा 52,500चं टार्गेट घ्यायचं आहे. आणि कुठं टार्गेट घ्यायचं आहे, इथं बघा 400 इथपर्यंत. एक मिनटं बघा, आता मार्केट समजा फ्लॅट ओपन झालं, पहिले कंडिशन फ्लॅट ओपन झालं, फ्लॅट ओपन होत असेल आणि बघा, फ्लॅट ओपन म्हणजे 52,750च्या खाली, इथं इथं म्हणजे हा तिथंच ओपन झाला आणि इथून नंतर मार्केट समजा आता इथं ओपन झालं आहे, इथून नंतर मार्केट इथं आलं आणि इथून बघा आपल्या इथे एक सपोर्ट दिसतोय. ह्याच्या खाली कन्फर्मेशनली म्हणजे कन्फर्म ट्रेड करणं गरजेचं आहे. असं जर ट्रेड करत असेल तर आपल्याला पहिलं टार्गेट कुठं मिळेल, 52,400 आपल्याला टार्गेट पाहायला मिळेल, 52,400चं. ठीक आहे, 52,400 टार्गेट मिळाल्यानंतर, कारण आपण आता सध्याच्या कंडिशनला ट्रेंडच्या अगेन्स्ट आहे, ही टार्गेट मिळलं की बुक करा. काय म्हणतो, ही टार्गेट मिळलं की बुक करा, कारण की इथून नंतर मार्केट परत रिव्हर्स अजून होऊ शकतं. हे फ्लॅटमध्ये सांगायला लागलं. इथून जर खाली येत असेल तर ओके, ट्रेलिंग करू शकता तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही आहे. आता मार्केट जर गॅप अप ओपन होत असेल, काय म्हणतो मी, मार्केट आता गॅप अप म्हणजे कुठे बघा, प्राइस ॲक्शननुसार सांगतोय. बघा कुठं ओपन होत असेल गॅप अप, समजा आता 52,800च्या वर. ठीक आहे, 52,800च्या वर मार्केट ओपन होत असेल आणि इथं होल्ड करत असेल तर आपल्याला काय करायचं, एंट्री घ्यायची आहे. आणि टार्गेट कुठलं, 2 डेचा हाय, म्हणजे किती हाय आहे, 53,000ला टच पण करू शकतोय. आणि तिथून नंतर जर वर जात असेल तर आपल्याला अजून ट्रेलिंग करायचं आहे. जर इथून नंतर कुठं निगेटिव्ह पॅटर्न दिसत असेल आणि रिव्हर्स होत असेल तर बुक करणे. समजलं काय म्हणतोय, गॅप अप झालं तर. पण इथं होल्ड करणं गरजेचं नाही. इथंच ओपन झालं, इथून नंतर मार्केट असं खाली येत असेल ना, तर मार्केट आपल्याला परत व्हॉलाटाईल पाहायला मिळेल. आणि इथंच कुठंतरी क्लोजिंग ह्याच झोनमध्ये 52,500 ह्या झोनमध्ये क्लोजिंग आपल्याला पाहायला मिळेल. गॅप डाऊन, आता महत्त्वाचा पॉईंट तिसरा आहे म्हणजे गॅप डाऊन. आता मार्केट बघा, गॅप डाऊन जर झाला, गॅप डाऊन, ठीक आहे, मार्केट गॅप डाऊन आता क्लोजिंग झालं त्यापासून समजा 500 इथं ओपन होत असेल, 52,500. ठीक आहे, 52,500ला जर ओपन होत असेल मार्केटमध्ये, तर इथून मार्केट जर समजा 52,500च्या खालीच ट्रेड करायला लागलं, जिथं ओपन झालं त्याच्या खालीच, तर आपल्याला टुडेचं जे ओपन प्राईस आहे ना, ती सुद्धा पाहायला मिळेल. काय म्हणतो मी, टुडेचं ओपन प्राईस आहे ना, ते सुद्धा पाहायला मिळेल. पण कंडिशन काय आहे की 52,500च्या खाली, 52,500च्या खाली ट्रेड करणं गरजेचं आहे. नंतर आपल्याला टुडेचं जे हाय म्हणजे 52,250, पहिलं टार्गेट 52,250 राहील. 52,250 हे पहिलं टार्गेट राहील. पण कंडिशन काय आहे की गॅप अप होणे आणि गॅप अप होणे आणि 52,500च्या खाली ट्रेड करणे. समजलं मी काय म्हणतोय, 52,500च्या खाली.
ही लाईन काढली ना, ह्याच्या खाली ट्रेड करणं गरजेचं आहे. ह्याच्या खाली ट्रेड करता असेल तर आपल्याला पहिल्यांदा 52,250 टार्गेट आणि नंतर ट्रेलिंग करणे. समजलं? ओके, बाय.